बघू शकता इथे मी दसऱ्यासाठी अप्पेचे पानं घेऊन केलाय पसेरा. दसऱ्याच्या दिवशी पसेरा केलाय बाई. तुम्हाला पण कधी एवढा मोठा पिलो घालताना त्रास झालाय का? माझ्याकडे 5 आहे. मी गेलो असा असा कसा. मम्मी मम्मी लादी घासतोय. माझी आई मधला डाव द्यावा पाय. स्वामी समर्थ माझी आई मधला डाव द्यावा पाय. सो दॅट्स ऑल गाइस. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल प्रियंका सौरभ ब्लॉग्स. आणि आज गाईज दसरा आहे आणि दसऱ्याच्या तुम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सो गाईज तुम्हाला आज दाखवतो माझ्या घराचा आज एक लुक. तुम्हाला दाखवतो की आज काय परिस्थिती आहे माझ्या घराची, कारण आज दसरा आहे आणि आज आम्ही खूप काय असं प्लॅन केले. तर त्यामधले एक प्लॅन बघा. सो गाईज तुम्ही बघू शकता इथे मी दसऱ्यासाठी अप्पेचे पानं घेऊन आलोय आणि ह्या आमच्या किचनचा लुक बघा. हे बघा एक बाई दिसते तुम्हाला. हे बघा काय पसेरा केलाय. पसेरा दसऱ्याच्या दिवशी पसेरा केलाय बाईने. असं पण दसरा आहे आणि आपण पहिलं तर देव धुतोय, कारण का नवरात्रीच्या दिवसामध्ये देव नाही धुवत आणि आज आपल्याला मोका भेटला आणि दसरा पण आहे. तर थोडी साफसफाई करावी लागणार आहे घरामध्ये पण आणि देवाची पण जरा. आणि गाईज आणि मला दिलं आहे हॉलचं काम. सो आज आमच्या बिग बॉसने म्हणजे तिने घेतलं किचनचं काम, किचनचं टास्क आणि मग मला दिलं आहे हे हॉलचं टास्क. सो गाईज हे बघताय तुम्ही, हे माझ्या सोफ्याचं मोठं पिलो आहे आणि मला आता काम दिलंय हे पिलो सगळे असे कवर्समध्ये टाकायला. सो मी आता टाकतोय हे. वाटलं आज मी मस्त आराम करणार, हे करणार, मस्त 12-1 वाजता उठणार. पण माझी बायको बोलली आणि माझे घरचेही बोलले. घरचे तर लहानपणीपासूनच बोलतात की काय रे सणासुदीचे दिवस आराम काय करतो, थोडं घराला सजव, साफसफाई कर. सो गाईज आधी घरचे बोलले आणि आता बायको बोलली. सो मी करतोय आता. गेलाय पिलो जातं की नाही. गाईज कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला पण कधी एवढा मोठा पिलो घालताना त्रास झालाय का? छोटे पिलो तसे मी घातलेत, पण हा मोठा पिलो जरा डोक्याला ताप जातोय. अरे यार अजून असे 3 पिलो मला घालायचे आहेत आणि हा पहिलाच पिलो घालताना एवढा त्रास होतोय मला. 3 कसे जाणार माहित नाही. सो गाईज फायनली बघताय तुम्ही पिलो एंटर झालाय या कव्हर मध्ये. ऑलमोस्ट माझं 3 पिलोपैकी 1 तर झालंय. ओय 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 ओय. त्याला छोटे पिलो बरे असतात. असे असे असं असं केल्यावर जातात डायरेक्ट. त्यांना असं खेचावं लागते पूर्ण. जा रे बाबा. एक पिलोच करताना अशी हालत आहे, बाकीचे 3 पिलो करताना काय हालत असणार माझी. गाईज कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की काय शॉर्टकट आहे का पिलोजचा. हे मी असं जर केलं ना की असं कसं एकदम कोंबतोय. मी माझे कपडे पण असेच कोंबतो आणि जर हे असं बोलतो ना प्रॉपर शेप मध्ये नाही आले माझी बायको मला सोडणार नाही. पण ठीक आहे, तिचं माझ्याला प्रेम आहे, ती इग्नोर करते मोस्टली अशी गोष्ट. पण चैला जा रे बाबा, जा जा जा. जा रे. पिलो तर गेलंय पण ही चेन बंद नाही होत आहे. का नाही होत आहे, काय चुकीचं केलंय ते गाईज मला एकदा सांगा कमेंट सेक्शन मध्ये. म्हणजे नेक्स्ट टाइम मी पिलो असे मोठेवाले पिलो कव्हरमध्ये सोफ्याचे नीट घालेन. चेन बंदच होत नाहीये, खराब बिराब झाली की काय. थांबा थांबा थांबा. हे बघा शॉर्टकट करते, कोंबतोय.
शी, खरं मला जमत नाही रे. सोडा, एक काम करूया आपण, आरामशीर करूया याला. गाईस, असं वाटतं मला हेल्पची गरज आहे. त्यासाठी मी माझ्या बायकोला बोलवतोय. प्रियंका, इथे ये. प्रियंका येते, तो पण मी ट्राय करतो. अजून झालं तर ठीक. आणि कसं आहे गाईस, जर मी असं कसंही करून चेन ओढली ना, चेन तुटेल आणि मग मला प्रियंका सोडणार नाही. प्लीज. काय 2 जणांना लागत, एका मध्येच होतो तुला करताना. 2 3 अजून 2 बाकी आहेत. काय काय अजून एक आहे बेडवर आहे. बेडवर कुठलं आहे? अजून एक आहे. अरे हा, मी विसरलो. माझ्याकडे 5 आहे. गेलो. एक झालंय तर या एकाला बाजूला फेकते मी. फेकू नको. बाजूला टाकतोय ना, बाजूला ठेवतोय मी. फेकायचं नाही. अरे ठेवतोय. फेकीन. गाईस, अशा प्रकारे मी आता अजून 2-3 घालणार आहे बघा. सो गाईस, तुम्ही बघताय आता आमचं फायनली पिलो घालून झालोय. आणि आता आम्ही रांगोळी काढते. माझी बायको मस्त एक रांगोळी काढते. प्रियंका, होय 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 होय, एक नंबर. आज वाटतं बायको या घराला नवीन घर सारखंच सजून करणार आहे ना प्रियंका? बघा बघा, या मला पण शिकवूया रांगोळी काढायला. काढत थोडी नाही. डायरेक्ट स्टॅम्प मारते ना. काहीच बघा मस्त. हे मस्त टूल आहे. डायरेक्ट नुसतं व्हाईट पावडर टाकायची आणि झालं रांगोळी. गाईस, तुम्ही पण ना दसऱ्याच्या दिवशी स्पेशली बॅचलर्स लोक किंवा जे असे न्यूली मॅरिड आहे, ट्राय करा की नवीन घर असेल किंवा आपलं जे काय कुठे राहत आहे तिथे मस्त असं सजवा, ट्राय करा. त्याने कसं ना एन्व्हायरमेंट चांगलं राहतं. तर गाईस, रांगोळी काढून झाली. आता आपल्याला आतमधला कचरा काढायचा आहे. हे बघा, इकडनं दरवाजापासून थांब. इकडे हे बघा, कोणती स्टाईलची झाडू काढतोय काय माहिती बाबा. थांब जरा. माफ करना ओ साईबाई. मम्मी गाईज, तुम्ही आता बघताय हे काम करून मला माझ्या आईची लय आठवण येते. गाईज बघा, असा कचरा काढायचा असतो, असा काढायचा असतो, असा काढायचा असतो, असा पण कसा असा 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 कसा. कचरावाल्याने पण असा काढला नसेल रे. कसा काढतो? स्टाईल लागते आणि व्यवस्थित कचरा. स्टाईल काय, एक सुद्धा कचरा दिसायला नाही पाहिजे इकडे घरात. हे दिसतंय तुम्हाला हा प्रकार? आपण मुळात काय करतो, कचरा काढतो आणि त्याच्यानंतर काय ते डायरेक्ट कचऱ्याच्या डब्यात आधी नाही तर सुपडात गोळा करून ठेवतो. माझी आगळी वेगळी बायको आहे, ती पूर्ण आधी कचरा काढणार, त्या कोणात एका कोणाड्यात सोडणार, मग ते कोणाड्यात जेवढा पण कचरा असेल तो कचरा मला ती काय ते सांगणार, घे आणि ते सुपडात टाक आणि कचऱ्याच्या डब्यात टाक. मी तिला विचारलं की असं का करते तू बोलते अरे मला कंटाळा येतो. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे माणसाला बघितलं तर कचरा पूर्ण काढतो व्यवस्थित, पण तो कचऱ्याच्या डब्यात एंड मोमेंटला टाकत. म्हणजे अजीब शॉक आहे.
हळूहळू कचरा आता या कोनाड्यात येईल आणि हा हे सुपडं माझ्यासाठी तिने जेव्हा हिला विचारलं तिने सांगितलं की हे मुद्दा म्हणून ठेवलंय म्हणजे तू तरी काहीतरी काम करावं ना. हो. कचरा काढला असं म्हणायला. कचरा काढला असं म्हणायला बघा. सो फायनली मीच कचरा काढलाय कारण ही झाडू आणि ही मी कचरा तोच काढतोय. आता हा कचरा मला कचऱ्याच्या डब्यात टाकावा लागणार आहे आणि अशा प्रकारे प्रियंकाबाईने कचरा गोळा केला. आमच्या घराचा कचरा आमच्या घराचा कचरा बघा. So guys, आता आपण मेन मुद्द्यावर येतोय. लादी घासतोय. अरे भांडी घासतात लादी पुसतात. हो सॉरी लादी पुसतोय. तू आहे ना परत शाळेत जाऊन ये तुला शिकायची गरज आहे. आय एम इंग्लिश मीडियम. हा म्हणूनच सगळं मिक्स आहे. बघा गाईस घासायची तर अशी घासायची नाही तर नाहीच घासायची. पुसायची. हा पुसायची. हे माझे पायाचे डाग लागत आहे. हे बघ तू माझ्या इकडे काय येते सारखा सारखा. चला चला ते बघ कशी घासतोय मी चांगली घासतोय ना. अरे लादी पुसतोय रे पुसतोय. अरे तू भावना पे जा वर्ड्स पे मत जा. तुझ्या भावना कुठेच दिसत नाही. हे देख ना एवढे सगळे भावना. केम भावना बे. थोडं जाऊ दे इकडे. बघा गाईज हे बघा हे मुलींना लाज वाटते मुलांनी असं केल्यावर. बघा तुला लाज वाटते का बघ. काय मला नाही काय लाज हा मग घेतली का माझ्याकडून. व्यवस्थित नाही करतेस म्हणून. हे काय व्यवस्थित होतं तू पण तर सेम करते. राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट. ही बघा माझी गॅलरी बिल्डिंग म्हणजे गोकुलधामचे लोक. गाईज काय आम्ही दोघांचं आयुष्य मंडे टू फ्रायडे आपण कुठलं काम करतो. घरातली कामं नाही ऑफिसचे काम. ऑफिसची कामं. आणि सुट्टी आपल्याला सुट्टी नावाची गोष्ट असते का म्हणजे कुठलाही आराम भेटतं आपल्या दोघांना. घरातली कामं करावी लागतात. हा गाईज हाय गाईज. सो फायनल माझी तयारी झाली आहे आणि आता आपण देव लावतोय. सो बघा हे आमचे देव आणि आमचे क्यूट पायको. सो गाईज तुम्ही बघताय आता देव लावायची तयारी सुरुवात झाली आहे. हे माझे 2 फेवरेट गॉड्स. एक आहे शिव महापुराण आणि श्रीमद भागवतम जे मी आणि प्रियंका सध्या वाचतोय बुक्स. आणि आता हे प्रियंका आपण संध्याकाळी कुठे आपट्याची पानं लावणार आहे ना. आपट्याची पानं लावणार आहे पूजा करणार आहे आणि त्यासोबत हे बघा तयारी सुरू झाली हे देव लावायची. आणि आता थोड्या वेळात मस्त आम्ही पूजा करणार आहोत. आणि काय ते मस्त असं बघता तुम्ही थोडा व्ह्यू कसं आपण पूर्ण घराला साफसफाई चकचकीत केलंय. चमकतंय आमचं घर. स्वामी समर्थ माझी आई मधला ठाव द्यावा पाय. स्वामी समर्थ माझी आई मधला ठाव द्यावा पायी. मी तर हेच म्हणतो की प्रत्येकाने देवाचं नामस्मरण करायलाच पाहिजे किंवा आपल्या घरी म्हणजे जे नवीन यूथ आहे त्यांनी हे सगळं जे आपण देवाची पूजा करतो किंवा काय एक विश्वास आहे ते सगळं बघून पुढे पुढच्या पिढीने न्यायला पाहिजे. सो गाईज असंच तुम्ही प्रत्येकी असंच सणवारीला ट्राय करा की देवाची पूजा करा, देवाला साफ करा, नीट ठेवा, घर चांगलं ठेवा म्हणजे एक पॉझिटिव्ह फिलिंग. सो गाईज फायनली मी परत रेडी झालो आहे. आता आम्ही जाणार आहे देवीला. आमचा हा पहिला दसरा आहे आणि आम्ही आता ओटी भरणार आहोत. प्रियंका ओटी भरणार आहे. सो आता तुम्हाला दाखवतो आपट्याची पानं. बघा गाईज हे घ्या सोनं घ्या माझ्यातर्फे प्रियंका सर्व ब्लॉग्सतर्फे तुम्ही सर्वांना सोनं. एक मिनटं हे आय थिंक
सो गाईज तुम्हाला प्रियंका जवरा ब्लॉग्स तर्फे सोनं आणि शुभ दसरा. दसऱ्याची पूजा झाली आहे आणि आता चाललो आम्ही बाहेर देवीला. ओटी जो भरायला. आम्ही देवीच्या वेळी गेलो नव्हतो काही कारणांमुळे जाऊ नाही शकलो. तर आज चांगला दिवस आहे, सो आज जाणार आहे. आणि लग्नानंतरचा हा पहिला दसरा आहे, पहिला. सो आम्ही देवीची ओटी भरायला बाहेर चाललोय. हो, काहीतरी म्हणजे बोलतात ना, एक फ्लॉप प्लॅन कालच्या ज्या उदास नंतर काहीतरी आज चांगलं, आज पॉझिटिव्ह वाटतं. नाही तर काल एकदम माझा मूड खराब झालेला, प्रियंकाला माहिती. द्वारका आणि सोमनाथचा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे ट्रेन, ते बोलतात ना असे मुंह में आया और निवाला रहते रहते बच गया, असं समोरून आम्ही ट्रेन जाताना बघितली. लोकल ट्रेन आम्ही जाताना ठीक आहे चला एक गेली तर दुसरी येईल, हा. पण ही काय एकदा गेली का वापस दुसरी येत नाही. नसते. आणि झालं तर काय ऑप्शन ठीक आहे. काय नाही ना, चला आता जाऊया आपण ओटी भरायला. सो गाईज आता आम्ही आलो आहे देवीची ओटी भरायला, श्रीरंगच्या देवीच्या ओटी भरायला. इथे खूप मोठ्या प्रमाणात देवी साजरा या नवरात्री साजरा केली जाते. प्लस इथे बोलता ना 10व्या दिवशी भंडाराही होतो. आणि आता तुम्ही बघताय की प्रियंका आता देवीला ओटी चढवते, नारळ काढते आणि ओटी चढवणार आहे. सो गाईज तुम्ही एकदा या आमच्या एरिया श्रीरंगमध्ये. इथे मोठं नवरात्री प्रमाणात साजरा होते आणि कसं बोलता ना एक चांगलं एक दृश्य, एक सहवास भेटतो. सो दॅट्स ऑल गाईज. अँड प्लीज आमच्या चॅनलला असंच प्रेम करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल.